निर्भीड, निपक्षीय, रोखोक, कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असून हे प्रकरण ताजे असतानाच धाराशिवच्या सरपंचावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने गावासह परिसरात दहशतीचे वातावरण आहे। आता धाराशिवमधील सरपंच हल्ला प्रकरणात मोठी माहिती समोर आली असून तुळजापुरातील सरपंचाने बंदुकीचे लायसन मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे। सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळी पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतर बीडमधील गन कल्चरवरून ओरड सुरू असताना सत्ता वर्चस्व दाखविण्यासाठी पिस्तूल गन बाळगण्याचं लायसन मिळविण्यासाठी वाटेल ते केले जात असल्याचंही समोर येत आहे। तुळजापुरातील सरपंचाने बंदुकीचा लायसन मिळवण्यासाठी जीवघेणा हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। बनाव रचल्याची भांडाफोड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। धाराशिवचा तुळजापूर तालुक्यातील सरपंच नामदेव निकम हे रात्री बारूळ गावातून आपल्या कारने जवळगा मेसाई गावाकडे परतत असताना दोन्ही बाजूंनी अचानक दुस्वार आले। निकम यांच्या गाडीच्या काचा फोडून आतमध्ये पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे वृत्त आहे। या घटनेने मोठी खळबळ उडाली होती। गेल्या काही दिवसांपासून या भागात गुंड दहशत माजवत असल्याच्या बातम्याही सातत्याने समोर येत होत्या। प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची माहिती समोर आली। मात्र आता तुळजापूर तालुक्यातील सरपंच हल्ला प्रकरणात पोलीस सूत्रांकडून खळबळजनक माहिती समोर आली असून हल्ल्याचा सगळा बनाव खुद्द सरपंचानेच केला असल्याचे उघड झाले आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी सरपंचांनी गावकऱ्यांसह आंदोलन सुरू केले होते, पण आता हा सगळा बनाव असल्याची माहिती समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे। यावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।